जळगाव जिल्ह्यामधील पाधी गावामध्ये 2 गटांमध्ये राडा झाला। इथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून इथे वाद निर्माण झाला। गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचाही आरोप आहे। जळगावच्या पाधी या गावात रात्री 2 गटात वाद झाला आणि त्यानंतर संचारबंदी पोलिसांनी लागू केली आहे। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती आहे। या वादावेळी मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवीगाळ झाल्याच्या आरोपांनंतर 2 गट आमने-सामने आले। यानंतर समाजकंटकांनी गॅरेज समोरील 3 ते 4 चारचाकी वाहनं पेटवून दिली आहेत। काही जणांकडून दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे। दंगल नियंत्रण पथकाच्या 3 ते 4 तुकड्या जळगावच्या पाळधीमध्ये तैनात आहेत। ओपी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतो, शांतता प्रस्थापित करणार असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। आम्ही माहिती घेऊ की वस्तुस्थिती काय आहे, काय कोणच कोणाला तसं शक्यतो जाणून धक्का देत नसतं। धक्का लागतो तरच ते प्रकार घडतात। पण ठीक आहे, त्यातून जरी काय घडलं असेल तरी त्याची शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करू। एसपींचा फोन आल्यानंतर आम्हाला कळलंय की आमच्या दुकानाला आग लागली। जब मैं 10:30 बजे बंद करके गया और घर पे जाती फोन आया कि आपका तोड़ फोड़ चालू हो रही और आग लगा दी। फिर हम घर पर ही बैठे। फिर एक ने बोला, एक को फोन आया एसपी साहब का कि भाई जितने भी दुकान वाले हैं इधर